श्री स्वामी समर्थ मंडळी, वेलकम टू अनदर ब्लॉग। आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजचा ब्लॉग स्पेशल आपल्या नवरात्री स्पेशलच आहे। आज नवरात्राचा तिसरा दिवस म्हणजे तिसरी माळ, आजचा रंग लाल आहे। तर या तिसऱ्या दिवशी आपण म्हणू शकतो की आपण आपला भाव जो आहे तो आपण व्यक्त करूया। आपल्या घरामध्ये काम करणाऱ्या ज्या पण कोणी मावशी येतात आपल्याकडे काम करायला, झाडू पोछा भांडी कपडे तर हे सगळं करायला ज्या पण कोणी स्त्रिया आपल्या घरी येत असतील तर त्या स्त्री शक्तीचा आज जागर आपण करूया। तर त्या सगळ्या स्त्रियांना सगळ्यात पहिले माझा नमस्कार। कारण आपल्या घरी सगळे काम करतात, सगळेजण आपापल्या घरी कामं करत असतात, पण दुसऱ्यांच्या घरी जाऊन काम करणं आणि रेग्युलर काम करणं, आपली उष्टी भांडी घासणं, आपला केलेला कचरा साफ करणं, या सगळ्या गोष्टी करायला सुद्धा खरंच म्हणजे अशा प्रकारचं काम ते करतात। आणि हे करत असताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो। आपल्यासारखा व्यक्ती कामात लहान मोठेपणा बघत असतो, हा भाव त्यांच्या मनात नसतो। आणि कितीतरी स्त्रिया यांच्यातल्या मनापासून काम करत असतात, अगदी आपलं घर समजून जास्तीची कामं सुद्धा करत असतात। त्यामुळे जिथे आपलं काही नातं नसताना सुद्धा ज्या तुमच्या घरात येऊन पैसे आपण प्रत्येकालाच देत असतो, पण प्रत्येक व्यवहार हा पैशाचा नसतो। पैशाच्या पलीकडे जाऊन आपण काही गोष्टी किंवा काही नाती बांधत असतो, तर त्यातली ही नाती आहेत। त्यामुळे तुमच्या घरामध्ये येणाऱ्या ज्या पण कोणी मावशी आहेत काम करायला, सगळ्यात पहिले त्यांना बाई हा शब्द वापरणं बंद करूया। आजचा आपल्या नवरात्राच्या तिसऱ्या दिवशीचा आपण स्त्री शक्तीचा जागर करतो आहे। 9 दिवस हे देवीची 9 रूपं वेगळी असतात, तर या 9 रूपांमध्ये हेच रूप विराजमान आहे, यांच्यात सुद्धा ते रूप विराजमान आहे। त्या पण स्त्रिया आहेत ज्या अशा प्रकारचं काम करतात, कुठल्याही प्रकारचं काम, खरं तर काम आहे, तर त्यांच्या कामाचा सुद्धा आपण आदर करूया। आणि बाई हे लागलेलं त्यांना लेबल जे आहे ते काढून त्यांना मावशी किंवा काकू किंवा काही ताई या नावाने हाक मारूया। त्याच्यामुळे आमच्याकडे बाई आली नाही, आमच्याकडे बाई लावली आहे असा वापर न करता आपण आजपासून त्यांच्यासाठी असे शब्द वापरूया। आम्ही आमच्या घरी तरी असा शब्द वापरत नाही, आम्ही मावशी काकू असाच शब्द वापरतो, ताई म्हणतो। आणि अजून एक म्हणजे आजच्या नवरात्राच्या दिवसांमध्ये सवाष्णींचा विशेष मान केला जातो, सगळीकडेच केला जातो। पण ज्या स्त्रिया ज्यांना आपण म्हणजे असं म्हणूया की ज्यांचे मिस्टर नाही आहेत, अशा सुद्धा ज्या तुमच्या घरामध्ये काम करत असतील तर त्यांचा सुद्धा तुम्ही आदर करा, आदरातिथ्य सत्कार करा त्यांना सुद्धा तुम्ही फळ ओटी जे काही आहे ते तुम्ही देऊ शकता। जरी ओटी भरण्याची परंपरा आपल्याकडे नाही आहे असं सांगितलं जातं, पण आपण ज्या काही कुणाचं मन दुखवेल अशा परंपरा न करता ज्याच्यातून आनंद मिळेल अशा परंपरा आपण नक्कीच फॉलो करू शकतो। त्यामुळे मी तरी आमच्याकडे येणाऱ्या मावशींना पहिल्याच दिवशी अगदी त्यांना दक्षिणा आणि फळ देऊन, जसं सवाष्णीला मी करत होती तसंच त्यांचं पण केलं, तर मनात आपल्या समाधान मिळतं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सुद्धा मिळतो। आणि त्यांना नमस्कार करा। तर हे झालं बेसिक। तर आजच्या आता व्हिडिओकडे वळूया। आजचा व्हिडिओ स्पेशल आहे की मी तुम्हाला दाखवलं होतं की स्वामींचा मठ आहे इंदोरमध्ये, आणि त्या स्वामींच्या मठामध्ये त्या स्वामींच्या मठामध्ये आम्हाला काल भाग्य मिळालं की आम्ही आपल्याकडनं स्वामींना म्हणजे आपण नेलेले वस्त्र स्वामींना स्वतः परिधान करू शकू, आणि याचा आनंद वेगळाच होता। खरं तर आपण कोणीच नाही आहे की आपण आपलं काहीतरी घेऊन स्वामींना देऊ, कारण तेच इतकं आपल्याला देतात। मी तर असं म्हणेन की माझं आयुष्यच त्यांनी मला परत दिलं आहे, त्यामुळे त्यांना काही देऊ अशी तर आपली कुवत नाही आहे, पण त्यातल्या त्यात इच्छा होती। आणि तिथे आम्ही म्हटलं की ओटी भरायची आहे, तर त्यांनी म्हटलं की तुम्ही मंगळवारी जर लाल साडी आणली तर मंगळवारचा रंग लाल आहे तर आम्ही नेसवू। आणि इतका आनंद झाला की मी लाल साडी घेतली, मी तुम्हाला साडी दाखवली पण आहे माझ्या ब्लॉगमध्ये याच्या आधीच्या, तर साडी घेतली। बरं, साडी घेऊनच नाही तर खालच्या मूर्तीसाठी त्यांनी सांगितलं की शेला स्वामींना ओढवण्यासाठी आणायचा, मग तो मी वेल्वेटचा बनवला। कारण आता इंदोरमध्ये थंड वातावरण आहे, म्हणजे इथून पुढे थंडी आहे, तर तो थंडीचा मखमली असा कापड घेऊन त्याला लेस लावून तयार केला। आत्ता माझी कॅपॅसिटी कमी पडत होती, अजून छान करता आला असता त्याला छान वर्क वगैरे करून, पण ठीक आहे, पुढे बघूया त्यातून काहीतरी छान करता आलं तर आत्ता आम्ही ते सगळं केलं। आणि काल जेव्हा आम्ही ती साडी त्यांना द्यायला गेलो तर तिथे मी फक्त विचारलं मी पण मदत करू का,
तर त्यांनी लगेच म्हटलं की अगं बिलकुल म्हणजे नेसवा तुम्ही. त्या दोघी ताया होत्या, त्यांच्यासोबत मी पण साडी नेसवू लागली. आणि हा आनंद जास्त आहे की साडी घेतल्यापेक्षा ती साडी आपल्याला तिथे जाऊन नेसवायला मिळाली, स्वामींच्या इतकं जवळ जाता आलं याचा आनंद आहे. आता तुम्ही म्हणाल की मूर्ती आहे फक्त, तर मूर्तीच्या जवळ जाण्याचा आनंद याच्यासाठी की मी नागपुरात होती आत्तापर्यंत, त्यामुळे नागपुरामध्ये आणि साधारण लहानपणापासून जे पण पाहिलं की कुठेही बाहेरून आल्यानंतर आपण एकदम देवाजवळ जात नाही किंवा कुठल्याही मंदिरामध्ये एकदम देवाजवळ जाऊ देत नाही. पण इंदोरमध्ये या सगळ्या गोष्टी आहेत की तुम्ही देवाचे फोटो काढू शकता, आपल्याजवळ ठेवू शकता, अगदी आपण जसं आहोत ना तसंच त्यांना मानलं जातं. तर ही गोष्ट कुठेतरी चांगली वाटते की इतकं म्हणजे आपण त्यांच्याशी कनेक्ट होऊ शकतो. म्हणजे सरळ भाषेमध्ये भाव खूप महत्त्वाचा आहे. तिथे जे दादा आहेत त्या दादांना म्हणजे आम्ही पहिल्यांदाच जेव्हा गेलो तेव्हाच त्यांनी आम्हाला डायरेक्टली आतमध्ये पाठवलं गाभाऱ्यामध्ये की तिथे जाऊन डोकं ठेवा. स्वामींना तिथे लक्ष्मी रूपात मूर्ती असल्यामुळे त्यांना तिथे हळदी कुंकू वाहा. अगदी पहिल्यांदाच त्यांनी आम्हाला असं सांगितलं. आणि मी आज 6 वर्ष झाले इथे राहते आहे, पण आम्हाला 4 ते 5 वर्षानंतर कळलं की इथे सुद्धा मठ आहे. आणि आम्ही नंतर म्हणजे स्वामींची इच्छा जेव्हा असते तेव्हाच ते बोलवतात असं म्हणूया आपण. तर आम्ही काल तिथे गेलो, तिथे साडी दिली, साडी त्यांनी नेसवली, मी पण थोडीफार मदत केली आणि खूप छान वाटलं. खालच्या मूर्तीला तर सौरभनी स्वतः वस्त्र स्वामींना नेसवले, आम्ही दोघं जाऊन हे केलं, खूप छान वाटलं. तो आनंद वेगळाच होता. आणि त्यानंतर जे स्वामींची जी मूर्ती दिसत होती म्हणजे लक्ष्मी रूपातली, तर खरंच म्हणजे तोड नाही आहे. इथे मी सगळ्या क्लिप्स जोडणार आहे, त्यामुळे तुम्ही त्या क्लिप्स बघा आणि मला सांगा की स्वामींचं रूप कसं आहे. म्हणजे ते तयार झाल्यानंतर मी त्या दादांना म्हटलं की स्वामी इतके सुंदर दिसतात आहे की त्यांची दृष्ट काढायची इच्छा होते आहे. म्हणजे जसं एखादी स्त्री नटल्यानंतर सुंदर दिसते तर प्रत्येक जण म्हणतात की आज तू दृष्ट काढून घे, तर काल तसंच वाटलं की स्वामींची दृष्ट काढावी म्हणून. आणि खरंच इतकं सुंदर रूप होतं. तर इतकं त्यांच्याशी कनेक्शन आपोआपच माझं वाढलं आहे. आपण असं म्हणतो की आपण देवाचं करतो, तर मी काहीही देवाचं करत नाही. मी कुठेही देवाजवळ बसून तासनतास पोथी पारायण काहीही करत नाही. पण स्वामींनी स्वतः मला त्यांच्याकडे ओढलं आणि मला याचाच अनुभव तुमच्यासोबत शेअर करायचा आहे, जो माझ्या डिलेव्हरीशी निगडीत आहे. याच्यानंतरचा ब्लॉग मी तोच आणण्याचा प्रयत्न करीन की माझी थ्रूआउट प्रेग्नेन्सी नाही म्हणता येणार, पण डिलेव्हरीची जी जर्नी होती ती खूप जास्त मोठी होती. आत्ता 2.5 महिने झाले, पण या 2.5 महिन्यांमध्ये 2.5 महिन्यांपूर्वी काय झालं आणि कसं झालं तो ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि ते कनेक्शन स्वामींशी खूप कनेक्ट झालेलं आहे, कारण तिथून मला परत तुमच्यासमोर आणलं आहे ते स्वामींनीच आणलं आहे. त्यामुळे त्यांची मी काहीही सेवा करत नाही, कारण तेवढी कुवतच आपली नाही आहे की आपण त्यांचं काही करू शकू. आणि फक्त श्री स्वामी समर्थ एवढा जप मी मात्र पूर्ण 9 महिने केला. मी आत्ताही तो करते. तेव्हा इथून मी त्या क्लिप्स सगळ्या जोडणार आहे. त्या क्लिप्स तुम्ही बघा आणि कसं वाटलं ते नक्की सांगा. बघा मंडळी, इथे आपल्या स्वामींना आपण स्वतः आपल्या हाताने हार घालणं, त्यांची जी काही आहे साजशृंगारामध्ये थोडीफार मदत करणं, हा आनंद काय असतो ना, हा एक स्वामी भक्तच समजू शकतो. त्यामुळे याचा भाव इथे मी व्यक्त करू शकतच नाही. तर अशा प्रकारची सेवा इथे कुठलाही भाव केला जात नाही किंवा म्हणजे आपण म्हणतो ना भेदभाव की हे मंदिरातले ओळखीचे आहेत म्हणून यांना समोर जाऊ द्या, हा भाव या मंदिरात नाही. त्यामुळे हे स्वामींचं खरं स्थान आहे आणि इथे स्वामी नक्की राहत असतील असं मला वाटतं. म्हणजे राहतातच, कारण बाकी ठिकाणी खूप हे असतं की कोणी हात लावायचं नाही, कोणी असं करायचं नाही, यांनी आणलेलं महागाचं द्या, स्वस्ताचं द्या, असं इथे काहीही भाव नाही आहे. खूप म्हणजे वेगळा अनुभव आहे या ठिकाणी. आता इथे बघू शकता तुम्ही लक्ष्मी रूपामध्ये माऊली आपली सजलेली आहे आणि सौंदर्य कसं आहे हे मला सांगायची गरज नाही. इथे ध्यानकक्षामध्ये ही खालती म्हणजे ही मूर्ती आहे. त्यांनी पण लालच रंगाचे वस्त्र परिधान केले. हे पण सौरभनी आणि मी स्वतः जाऊन त्यांना ओढवलं, म्हणजे त्यांच्या अंगावर इतकं सुंदर वाटलं ना. खरंच काय सांगू मंडळी तुम्हाला. बघा कसं असतं, आपली आई आपल्याला जन्म देते, पण ही माऊली आपल्याला खऱ्या अर्थाने मी असं म्हणेल की मला तर म्हणेलच मी की मला दुसरा जन्म दिला आहे. तर तुम्हा सगळ्यांनासुद्धा माऊलीचा आशीर्वाद मिळत राहो, आरोग्य चांगलं राहो तुम्हा सगळ्यांचं, प्रत्येकाला जे हवं ते मिळू दे.
हीच आपण स्वामीचरणी प्रार्थना करूया आणि आजचा ब्लॉग इथेच संपवूया. भेटू लवकरच नव्या व्हिडिओसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहायला विसरू नका.